दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथीनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने संपन्न झाला। दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने प्रारंभ झाला। प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची आरती झाली। त्यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजी राजे भोसले, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले। पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, स्वामी नामाचा गजर तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद येथून आलेल्या वारकरी दिंड्या, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला। पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी आणि गुलाब पुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले। फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले। वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी आरती होऊन शिराप्रसादाचे वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता झाली। स्वामी पुण्यतिथीनिमित्त आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, आमदार सिद्धाराम म्हेत्रे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। अक्कलकोट नगरीत कानाकोपऱ्यातून भक्त दाखल झाले होते, त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते हे गर्दीने फुलून गेले होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।